हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनोज जरांगे यांचा आमरण उपोषण 17 दिवसानंतर मागे। अंतरवाली सराटीमध्ये साखळी उपोषण सुरूच राहणार। जरांगे उपचार घेऊन पुढील दिशा ठरवणार अशी माहिती। जरांगेंवर बीडच्या शिरूर आणि अमळनेरमध्ये गुन्हा दाखल। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई। लातूरमध्येही मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल। जरांगेंच्या तोंडातून तुतारीचा आवाज, भाजप नेत्यांचा हल्लाबोल। फडणवीसच उद्या मराठ्यांच्या बाजूने कोर्टात उभे राहतील। जरांगेंनी माफी मागावी, नितेश राणे आक्रमक। जरांगे बारामतीची तुतारी, शरद पवारांच्या टोळीकडून फडणवीसांना बदनाम करण्याचं काम। प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप। आम्ही मराठेस चायनीज मॉडेल नाही, जरांगेंनी सागर बंगल्यावर येऊन दाखवावं। नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान। काल जरांगेंनी केलेला प्रकार म्हणजे तमाशा। नेतृत्वाची अपरिपक्वता काल समोर आली। अजय बारसकर यांची जरांगे यांच्यावर टीका। जरांगेंना तयार करणारे कोण हे महाराष्ट्राला माहिती। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा। तर जरांगेंच्या सर्व वक्तव्यांची चौकशी केली जाईल। जरांगेंच्या फडणवीसांवरील आरोपानंतर शंभूराज देसाई यांची माहिती। जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि सीमेवरून परत जा या नाटकावर काम सुरू। छगन भुजबळ यांची फडणवीस आणि जरांगे वादावर टोलेबाजी। नाराजीची लाट उसळण्याआधी शिंदे फडणवीसांनी शहाणं व्हावं। सहनशीलतेचा अंत पाहू नका, जरांगेंचा इशारा। लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर 27 आणि 28 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक। 28 तारखेला प्रकाश आंबेडकर बैठकीमध्ये सहभागी होणार। बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड। प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। TV9च्या ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत। पहा रात्री 8 वाजता फक्त TV9 मराठीवर। चौथ्या कसोटीमध्ये भारताची इंग्लंडवर 5 विकेट्सनं मात। कसोटी विजयासह भारताचा मालिकेत विजय। ध्रुव चिरेल ठरला मॅन ऑफ द मॅच। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।